सगळे सोयरेबाबत निर्णय होणार असं सरकार सांगतोय. दुसरीकडे गिरीश महाजन असं म्हणतायत की ते टिकणार नाही, आणि आता तुम्ही असं म्हणताय की हे सगळं चालू आहे, म्हणजे ते देणार ते टिकणार नाही, जवळपास स्पष्ट दिसत आहे. आता तुम्ही बोलताना सगळे सोयरेच्या ऐवजी सरसकट मुद्दा काढला. मधल्या काळात सरसकट हा शब्दच चर्चेतून बाद झाला होता. आता तुम्ही आज आणले हे सगळे सोयरे कोर्टात जाणार, या सगळ्या गोष्टी का नाही आणणार? का नाही आणणार? पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी. ह्याच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं लय पोट दुखत आहे म्हणे. आणखीन वेगळा शब्द वापरला होता त्यांनी. मग हे मीडियात तिथं बसलेले होते. मग सगळे सोयरे टिकतं म्हणण्यासाठी जेच पाठवणार तुम्ही, आणि आता कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार. म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं म्हणायचंय का गिरीश महाजन साहेबाला? बरं, त्यांनीच पाठवलेले 4 न्यायमूर्ती होते ना. हे देशातलं पहिलं आंदोलन असं की त्या आंदोलनाला जजेस पाठवले सरकारनं. त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष MG गायकवाड साहेब पाठवले. म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायची तरतूद करतात यांनाही कायदा कळत नाही असं गिरीश महाजन साहेबाला म्हणायचंय का? मग तुम्ही ते पाठवले कशाला होते? शब्द पण तुम्हीच देणार. सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितली तसे तुम्हीच घेणार, आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही. याचा अर्थ ते सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी 100% टिकणारे, परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही. म्हणजे याचा आजच निर्णय आहे की ते आरक्षण टिकून देणार नाहीत. म्हणजे जसं की 16% राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच. त्याच्यानंतर 13% आरक्षण दिलं गायकवाड समितीनं, तेही टिकू दिलं नाही. आता मागास सिद्ध झालाय मराठा समाज 10%, तरीही अगोदरच कोर्टात गेलेत. याचा अर्थ हेच टिकू देणार नाहीयेत, आणि आता हे टिकू देणार नाहीत. हे क्लिअर झाले. मग आमचं हक्काचंच आरक्षण आहे ना. मराठा आणि कुणबी एकच आहे, सिद्ध करायला काय लागतं? माझ्या पुढे येऊन बसा. नेमका मराठा आणि कुणबी एक नाही हे सरकार कशाच्या आधारावर म्हणतंय? मग समोर येऊन सांगा. 13 तारखेच्या आत मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रातलं. नसता तुम्ही तरी सिद्ध करून द्या मराठा आणि कुणबी एक नाहीये. पण माझ्या समोर येऊन, तिकडे मीडियात गप्पा ठोकू नका, तिकडे बसू. इथं समोर बसा, मला सांगा की मराठा आणि कुणबी एक नाही. मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक. आधीच दाखवायला लागलं मी येणार आहे म्हणून. मग आम्ही काय कच्चे आहेत का? आम्ही काय करू नये? तुम्ही जर असं सांगायला लागले, एकूण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचं आपण असं करूयात, आणि दुसरीकडून त्यांच्याच ते पेंद्या सुदामे असल्यासारखे जोडीतला मित्र त्यांनी सांगायचं सगळ्या सोयरे उडीणार आहेत. ते पेंद्या सुदामे होते ना 2 जण, ते मित्रले 2 पोहे खात होते रातची 2 जण. तसं त्यातल्या एका मित्राने सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. आणि फडणवीस साहेबांवरती मी कालही शब्द वापरला, आधी वापरला की आता पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास टाकला. मग त्यांचा मित्र जर म्हणतो ते उडणारे, याचा अर्थ ते उडणारे. उडणार नाहीये. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी उडणार नाही, पण ते उडणार आहे 100%. आजच सांगतो मी, ते उडणार. त्यापेक्षा आमचं ओबीसीतलं हक्काचं असणारं आरक्षण सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या. ज्याला घ्यायचं ती घेतील. आता कोकणातले म्हणतात आम्हाला नको, ते घेणार नाहीत. इथं का जोर जबरदस्ती नाही. बरं, मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला काय पाहिजे तुम्हाला? जर आधारित तुम्ही आरक्षण दिलंय बाकीच्यांना, तर मराठ्याला का नाही? विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती म्हणून तुम्ही आरक्षण दिलंय, तर मराठवाड्यातल्या मराठ्यांचा व्यवसाय काय नेमका? शेतीच आहे ना. फक्त पूर्वीचे अडाणी लोक होते ते शेतीला कुणबी म्हणायचे, आणि आता सुधारित शब्द त्यांना शेती आलाय. म्हणून तुम्ही मराठ्याला देणार नसाल तर हे मराठ्यांवरती अन्याय. व्यवसायाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलंय. मग विदर्भातल्या मराठ्यांना कोकणातल्या पठार भागावरती जर कुणबी करणारा म्हणजे शेती करणाऱ्याला जर आरक्षण दिलंय, तर मराठवाड्यातल्या राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मराठ्यांना राहिलेलं का आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे? नाही, सरकार विरोधात मग आता तुमची रणनीती तयार झाली आहे ना. ते सर्वेचं तुम्ही काहीतरी सांगत होते, काही जणांना सर्वे केले, निवडणुका लढायची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, हे सांगा. मी जाहीर सांगितलं होतं त्याच दिवशी त्यांना, आम्हाला राजकारणात जायचं नाहीये. मलाही नाही, माझ्या समाजाला सुद्धा नाही. तो आमचा रस्ताच नाही. पण तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय काय? कोणी पण सांगा तुम्ही सुद्धा आम्हाला, आमच्या समोर पर्याय काय? त्यांनी जर 13 तारखेपर्यंत नाही दिलं, 13च्या नंतर ठरवू आम्ही मराठा समाज बसून. काही तयारी सुरू आहे त्याची? हो, का नसू नाही? नाही मग कशी बघा, आता कशी सांगितलं होतं तुम्ही तर बाप, मग आधीच पुढचं गाभाळ उघडं करायला देत काय? इकायला काय आधीच सांगत नसते, बाजारात मांडल्यावर दाखवत असते.
बरं, ते तुम्ही म्हणतायत की आम्ही उमेदवार उभं करणार, ते हाके पण म्हणाले की आम्ही पण आता 200 250 जागांवर उमेदवारांची तयारी केलेली आहे, बघूयात कोणात किती हे आहे. तुम्ही 1700 करा ना, आम्हाला काय करायचं? 1700 उमेदवार टाका, आम्हाला काय करायचं? तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला, तुमच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करा. आम्ही त्यांना दोषच नाही देतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही. विरोधक दुसराच आहे. येवल्यात एक बसलाय, एक मुंबईत बसलाय. रात्री तुझं आमच्याकडून होतो, दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून होतो. ते स्टंट आहेत सगळे, हरकत नाही. नाही हो, ते काय म्हणायचं तर म्हणू द्या. इथं आमचं क्लिअर आहे. माझ्यावर बोलण्याची जरा यांची कुवत नाही. त्यांच्या टीमने माझ्यासोबत चर्चा केली. तूच कोण आहे मला माहित नाही, तुम्हाला सांगायला लागलं होत नाही होत नाही. धाराशिवमध्ये त्यांच्या कुटुंबाला चपला वगैरे मारणं सुरू आहे, काहीतरी वक्तव्य त्यांनी केलं होतं, त्या विरोधात खूप आक्रमक झालाय समाज. नाही, काय मला माहित नाही, मी बघून घेऊन सांगतो. जे माहित नाही त्याच्याबद्दल बोलू नये. चलो बस, धन्यवाद. एक लक्ष्मण हाकेंनी असं तुमच्यावर गंभीर आरोप केलेला आहे की मराठा समाजाच्या तरुणाई तुमच्या नादी लागून आत्महत्या केल्या. जाऊ दे, मी म्हणलं ना, आम्ही त्यांना विरोधक मानत नाहीत. त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी आतापर्यंत राज्यात 10 महिन्यात एकाही धनगर बांधवांना नेत्याला बोललेलो नाही. ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसीच्या गावखेड्यातल्या बांधवांना मी दुखवलेलं नाही, कधी आयुष्यात दुखवणार सुद्धा नाही. कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही. ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी बघू, पण आजपर्यंत मानलेलं नाही आणि पुढे आम्ही त्यांना मानणार नाही. कारण ही काडी लावून देणारा तिकडे बसलाय, ते तिकडे बसतं मफलर आडी उडी टाकून, आणि इकडे देतं आमच्यात काड्या लावून मोकळं होतंय. कारण त्यांचं आरक्षण आम्ही मागत नाही. धनगर बांधवांचं, वंजारी बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही. ते NTVGNT मध्ये, त्यामुळं आमचा त्यांच्यावर रोष नाही. आता ते म्हणतात आम्हाला धक्का लागतोय आणि आम्हाला धक्का लागतोय, तुमचा आमचा काही संबंध नाही. त्यांनी ही एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी लावावी. आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं आणि गोरगरीब धनगरांचं कल्याण सुद्धा झालं असतं. पण आता त्यांना त्यांचा विचार लकला. त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं. मी आणि माझा समाज, आमचं धोरण क्लिअर आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. पण लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. आमचं आम्ही करणार आहेत. आमचं भांडण सरकारशी, मी हटत नाही. आंदोलन करावं, अधिकार दिलाय लोकशाहीप्रमाणे, आंदोलन करावं बेस्ट पैकी. आम्ही आमचं करतोय समाजाला मिळवून देण्यासाठी. बाकीच्या शेंगा ठोकून येली. आम्ही विरोधक मानत नाही, त्याच्यामुळे काय असतं, आपण आपल्या पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जरांगे पाटील यांच्याशी बोलत असताना तुम्हाला असं बोलताना म्हणाले म्हणे की सगळे सोयीची व्याख्या तुम्ही करून दिली पाहिजे. जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही, असं तुम्हाला म्हणाले होते का? हो, आणि आम्ही त्याच वेळेस दिली. आम्ही वाशीला तेच सांगितलं, अगोदरही तेच दिलं. आमच्या व्याख्याप्रमाणे आम्ही रोज सांगतोय, सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घ्या तरच आम्हाला मान्य. त्या दिवशी सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा तुमच्या समोर सांगितलं. त्यानंतर सामंत साहेब आले होते, त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या, नसता आम्हाला ते मान्य नसणार आहे. हैदराबादचं गॅजेट घ्या, त्यावेळेस तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की आमची एक टीम हैदराबादला आम्ही पाठवतोय. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. पण ते जर टाळणार असले तर त्याला आमचा नाविलाज आहे. आणि आम्हाला 9च्या 9 मागण्या ह्या 13च्या आत पाहिजेत. तुम्ही 13 नंतर एखादी देणार असाल तर ती सुद्धा आम्हाला मान्य नाही. प्रकाश आंबेडकर तुमच्याशी बोलताना असं म्हणाले, तुम्ही म्हणताय की व्याख्या झालेली आहे, तुम्ही सांगितलेली व्याख्या आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंबाची व्याख्या जशी कायद्याने शब्दबद्ध केलेली आहे तशी सगळी सोयरीची व्याख्या केलेली नाही. जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत हे काय आहे नेमकं कळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्याशी बोलताना एक आणि आता बोलताना एक, असं प्रकाश आंबेडकर वाटतायत का? नाही, त्यांच्याबद्दलचं नाही बोलणार मी. कारण मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो की आपण त्यांच्याबद्दल आदर करतो, म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. राजगादीला एक दिला होता, छत्रपतींना आणि त्यांना. याबद्दल ज्या माणसाबद्दल आपण जास्तीचा सन्मान करतो त्या माणसाकडून एखादा शब्द जरी चुकला तरी आपण बोलायचं नसतं, कारण आपण सन्मान करतो. आणि त्या शब्दावरती मी 10 महिन्यापासून ठाम आहे. परंतु मी सरकारला सांगताना सांगितलं होतं, त्यावेळेस सचिव सुद्धा होते, की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाहीये. मी आजही ते जाहीरपणानं सांगतो. त्यावेळेस सुमंत भांगे साहेबांपासून, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर साहेबांपासून वाशीमध्ये सगळे बसलेले होते. मला ही मान्य नाहीये, तुम्हाला ही व्याख्या चेंज करावी लागणार आहे. नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या सोयऱ्यांची तर अबकड अशा करा तुम्ही. पण आम्ही दिलेल्या व्याख्या, राज्यातून आलेल्या काही हरकती,
आमच्याकडून आलेल्या आहे, मराठा समाजाकडून. त्यांच्यातल्या काही जर तुम्हाला योग्य वाटत असले तर त्या पण घ्या, परंतु आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच घ्यावं लागणार आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशीच जोर जबरदस्तीनं काढल्यासारखी जर अधिसूचना काढणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही, कारण मग ते टिकणार नाही. हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे. आणि आज पुन्हा एकदा शंभूराजे देसाई साहेबांना मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या, नसता ते पुन्हा टिकणार नाही तर माझ्या समाजाचं वाटलं होईल. आणि हैदराबादचं गॅजेट हे 13 तारखेच्या आत घ्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं हे तुम्ही 13 तारखेच्या आत घ्या. देसाई साहेबांना माझी हात जोडून विनंती, 13च्या नंतर आम्ही कुठलीही गोष्ट ऐकणार नाहीये. आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. हा सुद्धा कायदा 2004 ला झालेला आहे, तो दुरुस्त करून तो सुरू करा. परत 13 तारखेच्या नंतर म्हणायला नको की तुम्ही ह्या मागण्यासह, केशेच्या मागण्यासह जी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही तिच्या व्याख्याबद्दल बोलले नव्हते. मी बार बार सांगितलेलं की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, तरच माझ्या मराठा समाजाचा फायदा होतो, नाही तर होत नाही. ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नसणार आहे.